नमस्ते. बरं, आपलं नाव काय? मनीषा संजय कोटे. हां, कुठून आले? रोहित खातात. काय त्रास होता नेमका तुम्हाला? एक पाय दुखतो. कमरापासून पाय दुखतो. कधीपासून होतं ते आता? मला 8-9 वर्ष झाली. हो का? आणि याच्यावरती दवाखाना केला नाही का? केला होता. हो का? मग काय नेमकं? थोडाफार फरक जाणवायचा. हां. परत गोळ्या औषध बंद झाले का परत चालू व्हायचा. असं किती खर्च केला? असं पूर्ण खर्च झाला बरं 2-2.5 लाखापर्यंत. बाप, एवढा? हो. लईच खर्च केला. तरी काही फरक नाही. तात्पुरता फरक पडायचा, नंतर पुन्हा नंतर परत ते चालू झालं. आता काय झालं तर नेमकं समजून घ्या. आता हा जो स्पायनल कॉर्ड आहे, हा जो स्पायनल कॉर्ड असतो प्रत्येक डिस्कमध्ये गादी असते. हे बघा, तुम्हाला एक दिसतच असेल, प्रत्येक हा जो मणका आहे त्याच्यात गादी असते आणि गादीपासून बाहेर नस पडते, बरोबर. पण यांचं झालं काय, तुमचं कमरामध्ये 4थ्या आणि 5व्या मणक्यात वरची खाली सरकली, गादी अशी असते. पण कधीतरी तुम्ही कमरावर पडले, झटका बसला तर ती खाली सरकली, ती गादी नव्हती बाहेर आली. पण जशी ती खाली सरकली, गादी बाहेर आली अशी, तर ही इथली जी नर्व आहे ती बंद पडली, ती दाबली गेली. तिथून ब्लड सर्क्युलेशन पूर्ण पाहायला होत नाही. पण तुम्ही आजपर्यंत जे पंचकर्म करत बसले, गोळ्या औषधं खात बसले वगैरे, 2-2.5 लाख रुपये खर्च केला म्हणतात तुम्ही. तो सगळा फालतू गेला. त्याचं कारण काय की सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेशन काय पाहिजे की तुमचा जोपर्यंत खाली आलेला मणकावरती जात नाही, बाहेर आलेली गाणी मध्ये येत नाही, तोपर्यंत नर्व ही दबलेली ती चालू होऊ शकत नाही. आता जगात याच्यावरती मेडिसिन तयार झालेलं नाही, परमनंटली होतं. म्हणजे खाली आलेली डिस्क वरती नेण्यासाठी, बाहेर आलेली गाडी मध्ये आणण्यासाठी मेडिसिन तयार झालेलं नाही. आता जी मेडिसिन देतात ती फक्त याची जी सूज असते थोडीफार कमी होणार, त्याच्या पलीकडे काय होणार. पण ऑपरेशनमध्ये 3 पद्धत आली. पहिली पद्धत म्हणजे लेझर सर्जरी केली जाते, त्याच्यातही कट केलं जातं. दुसरी ओपन सर्जरी केली जाते, त्याच्यात पणही कट केलं जातं. आणि तिसरी सर्जरी म्हणजे काय की स्क्रू मारले जातात, प्लेट मारली जाते, वरती दोन्ही साईडला प्लेट मारून स्क्रू मारले जातात, जे डिस्क सेट केली जाते, त्याच्यातच जो गॅप कव्हर करतात. हां, म्हणजे खाली आलेला हां, बस त्याच्याशिवाय गॅप सेट नाही करतात ऑपरेशनमध्ये. म्हणजे जे सांगितलं जातं ते साधं ऑपरेशन सांगितलं जातं, म्हणजे फक्त गादी कट करतात. पण कालांतराने काय होतं, डिस्क खाली सरकली त्याच्यानंतर ती गादी परत बाहेर येणार, फक्त गादी कट करेल ना ती, त्याच्यामुळे. कारण की मणका म्हणजे काय की पूर्ण बॉडीचं वेट उचलतो. लिमिटपेक्षा जास्त प्रेशर आलं तर गादी बाहेर येणारच असं. कारण की पूर्ण शरीराचं बोजा आहे, ज्यावेळेस तुम्ही वागता तर सगळ्यात जास्त प्रेशर इथे आहे. प्रेशर लिमिटपेक्षा जास्त आलं म्हणजे ते गादी बाहेर येणारच. आता ही जी तुमची डिस्क आहे ती सरकली, गादी बाहेर आल्यानंतर आम्ही बऱ्यापैकी सेट करणार, पण तुम्हाला इथून पुढे लिमिट आहे. ज्या व्यक्तीच्या कमरामध्ये मणक्यामध्ये गॅप पडतो तर त्याला तिथून पुढे लिमिट लागलं जातं. पण बरेच पेशंट हे लक्षात घेत नाही. मग जो पेशंट हे नियम लक्षात घेत नाही त्याला कालांतराने परत तो आजार सुरू होतो. आता जे पेशंट आमची ट्रीटमेंट घेतल्यानंतर नियमात राहतो, माझी गॅरंटी मरेपर्यंत त्रास होत नाही, होणार नाही. पण मी सांगितलेल्या नियमात नाही राहिले, माझी गॅरंटी 1 महिन्याच्या आत परत त्रास होणार. आता तुम्हाला इकडून पुढे नियम आहे, तुमचं स्पायनल कॉर्ड 15 ते 20 किलोच्या पुढं लिमिट त्याचं संपलं आहे. 15 ते 20 किलोच्या पुढं वाकून वजन उचललं, जी सेट केलेली गादी ती परत बाहेर येणार, नसावर परत प्रेशर येणार, ती दबली जाणार. म्हणून ही गोष्ट मरेपर्यंत लक्षात ठेवायची. याला सपोर्ट म्हणून प्रवास करता काम करता तेव्हा हा जो LS बेल्ट आहे तो लावायचा. आता बेल्टचं काम काय की हा जो स्पायनल कॉर्ड असतो त्याला आपण ज्या वेळेस बेल्ट लावला की खालची आणि वरची जी मणके असतात ते लॉक होतं. लॉक झाल्यानंतर याची जी कंटिन्यू मुवमेंट होत असते, तर स्पायनल कॉर्डला आपण बेल्ट लावल्यानंतर ती मुवमेंट लॉक होते. लॉक झाल्यानंतर काय होतं, मुवमेंट जर नाही झाली तर सूज वाढणार नाही.
सूज नाही वाढली तर नसाव दाब येणार नाही, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं. दुसरं त्याचं कारण याच्यावरचं जे प्रेशर आहे, म्हणजे याच्यामध्ये जो इंजुरी, याच्यावरचं जो प्रेशर खालच्या आणि वरच्या मणक्यावरचं डिवाइड करतो बेल्ट लावल्यानंतर, म्हणून त्याच्यामध्ये सूज वाढत नाही, नसाव दाब पडत नाही, पाय दुखत नाही. हे थोडे दिवस जोपर्यंत इंटरनल इंजुरी. आता ही जी जखम आहे, इंटरनल जी कार्टिलेज बाहेर आलं ते थोडे दिवस राहते, 2 महिने ते 3 महिने जास्तीत जास्त. नंतर इंटरनल सूज ती डिस्क सेट झाली, सूज कमी झाल्यानंतर किंवा ती जखम कोरडी झाली, तशी वरती कशी जखम असते तशी इंटरनल ती असते. तसं इंटरनल ती जखम बरी झाली की तो त्रास कमी होऊन जातो. ती सूज कमी करण्यासाठीच बरेच डॉक्टर मेडिसिन देतात, पण प्रॉपर डिस्क सेट करता येत नाही, गादी लेवलला आणता येत नाही. म्हणून तुमचा आजपर्यंत जो खर्च आहे तो फालतू गेला. आपण इथं तेच केलं की डिस्क सेट केली, गादी बाहेर आली, मध्ये आली, तुम्हाला बिना मेडिसिनचं रिझल्ट भेटला. काही मेडिसिन दिलं का? बिना मेडिसिनचं रिझल्ट. आम्ही तो पहिल्यांदा म्हणजे खर्च करून पण साईड इफेक्ट खूप झाले. हां, शहर वाढल्यामुळे तिथं मोतीबिंदूचे दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालं. बापरे, हे मेडिसिनचं साईड इफेक्ट. साईड इफेक्ट. बाप, मग हे तुमच्या नाही, बाकीच्या पेशंटसोबत हेच होत आहे, पण हे काय लक्षात येत नाही. सगळे डॉक्टर काय करतात, स्पेशलिस्टकडे जातात, बोन स्पेशलिस्टकडे जातात, ॲलोपॅथिक गोळ्यात आहे, आणि त्याचं काय साईड इफेक्ट आहे कोणी सांगतच नाही. तुम्ही कोणत्या पण ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जायचं, थर्ड स्टेजच्या पुढं तर गादी सरकली असं विचारायचं, याच्यावरती मेडिसिन तयार झालं आहे का परमनंट बरोबर. बरेच जर जवळचे डॉक्टर असतील ते सांगतील नाही, त्याला ऑपरेशन करावं लागतं. पण दिवसभरात नाशिक जिल्ह्यामध्ये 50 ऑपरेशन होतात, त्याच्यापैकी 40 ऑपरेशन आमच्याकडे सहज कॅन्सल होती, छाती ठोकून जाऊन. पण काय होतं की एका ऑपरेशनला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आहे. तर बाहेर जे गेले ते फॅमिली डॉक्टर बाकीच्यांना जी माहिती असतं की आमच्याकडे पण कवर होतं, पण ते आमचा पत्ता देत नाही. ते काय म्हणतात, माझ्याकडे 200 रुपये मी घेतो, तर 200 रुपये काय कमिशन देणार आहे, पण तिकडे 2 लाख रुपये देतो, ते 40% त्याला भेटतं. ते माझ्याकडे नाही पाठवून तिकडेच पाठवणार. ते तुम्ही पेशंट माणूस की नाही दाखवणार, ते पैसा बघणार होतं. आणि बऱ्याच ठिकाणी असंच आहे की थर्ड स्टेजच्या लेवलच्या आत जरी ऑपरेशनची गरज नसली, ती माणुसकी बघत नाही, ती तुमचे ऑपरेशनच करणार. कारण की त्यांचं मेन प्रॉब्लेम काय आहे की दिवसभरात हॉस्पिटलचा खर्च, त्यांचा शिक्षणाचा खर्च, स्टाफचा खर्च कुठून काढणार, तुमच्याकडूनच काढणार. जो हॉस्पिटल आहे दिवसभरात कमीत कमी 50,000 रुपये रोजचा खर्च असतो, कमीत कमी. हॉस्पिटल टाकलं आहे तिथं 1-2 लाखात नाही होत, 2-1 कोटी रुपयाच्या पुढंच खर्च असतो. तो कुठून काढणार, तुमच्याकडूनच करणार. फॅसिलिटी देता, AC BC मस्त की एकदम बसायला स्टाफ, तो खर्च कोण, तुमच्या खिशामध्ये असतो. आणि त्यातल्या त्यात तुम्ही मेडिक्लेम दाखवला तर मग कार्यक्रमच झाला. समजलं. म्हणजे या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की थर्ड स्टेजचा आज जर प्रकार असेल तर प्रत्येक मानक्यात गॅप पडलेला असेल व्यक्तीमध्ये, त्याने पहिले आमच्याकडे आलं पाहिजे, मग पुढची काय जी चालना ती नंतर बघितलं पाहिजे. माझ्याकडे 3 दिवसाच्या आतच रिझल्ट. आमच्या म्हणजे इथला पत्ता माहीतच नव्हतं, पण माझ्या मामाच्या मुलीचं इथं एकदम क्लिअर झालेली 100%. माझी बहीण पण येत होती आता. ओके, हां. हो, येत होती. तिचे आता 4 दिवस झाले तेव्हाच ब्लॉक संपले. हां, बरोबर. पण हे लक्षात येत नाही ना बाहेर. हो. आता ते सगळ्यात महत्त्वाचं. उत्तर महाराष्ट्रात मी पहिला डॉक्टर असेल की पहिले 10 दिवसात पेन किलर देत नाही, मेडिसिन देत नाही. तर पहिले कोणत्या डॉक्टर देतात, पहिले पेन किलर देते, स्टोरेट देते, मग पुढचं पण. नाही तर असं नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मला एक जरी डॉक्टर दाखवायचं बिना पेन किलरचं, तुमच्या थर्ड स्टेजच्या लेवलचं दुखणं बंद करून दाखवायचं, किंवा थोडं जरी 10-20% तरी कमी करून दाखवायचं, सापडणार नाही. इंजेक्शन सांगत होतो. हां, म्हणजे 30-35 हजार ब्लॉक म्हणतात, ते घेऊन काय उपयोग होत नाही. आम्ही तो घेतलंच नाही, काहीच नाही ना. ठीक आहे. पण या मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 15 किलोची पुढे वजन उचलायचं नाही, कमराला झटका बसला असं हे करायचं नाही, आंबट वातळ, गॅस होईल, ॲसिड होईल, पित्त होईल, असे पदार्थ खायचे. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. बॉडी डोस सोडा. कशाचं काम, माईंडचं काम कर, कानाचं बघायचं, करायची गाडी पाहिजे होतं. नको नाही पाच होतं.
खाली आहे. खाली आहे. तोंड कट. अजून काय? पाय. ते पट्टी लावायची ना त्याची. डायना प्लस नाही का तो लावेल त्या पोटर बंद करा. फिर बस